नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहे, ज्या मुद्द्यांवर आत्तापर्यंत आयोगाने मागच्या परीक्षेमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, याच्या आता एक्झाम खूप जवळ येते, याच्या अगोदरचे सगळे लेक्चर जर बघितले नसतील तर कृपया व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, टेलिग्रामचे जे मी प्रश्न टाकतो ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? ते प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या लक्षात घ्या, व्यवस्थितरित्या सोडवण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थितरित्या शॉर्ट नोट्स काढा, काही करा, पण ते प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या, त्याचा डाटा आहे तर तो अगदी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. आलं लक्षात? ज्यांनी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही त्यांनी कृपया ते जॉईन करा. तिथले सगळे प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या वाचत राहा. आम्ही तिथे काही अपडेट्स टाकत असतो, ते पण व्यवस्थित बघत राहा. आलं लक्षात? चालेल तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर एक सांगतो फक्त, आता शेवटच्या काळात कुणाला जर रिव्हिजनसाठी पूर्ण नोट्स पाहिजे असतील तर माझा पूर्ण 50 लेक्चरच्या नोट्स देण्याचा प्रयत्न आहे. मी ते पूर्ण लेक्चरच्या नोट्स फक्त 100 रुपयामध्ये अवेलेबल करून देईल. याच्यासाठी फक्त या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. तुम्हाला पूर्ण 50 लेक्चरच्या नोट्स फक्त 100 रुपयामध्ये मिळून जातील. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आहे आपला भारतीय शौर्य पुरस्कार. आता याच्या मागच्या वर्षीच्याच परीक्षामध्ये याच्यावर सरळ प्रश्न होता ह्या पुरस्कारावर. आलं लक्षात? त्याच्यामुळं हा पुरस्कार किंवा हा पॉईंट किंवा हा मुद्दा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. सरळ नाव विचारतात कोणता पुरस्कार किंवा याच्या अंतर्गत येणारा कोणता पुरस्कार कोणाला मिळाला, नाव विचारतात सरळ. तर मी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवस्थित मेन्शन केलेल्या आहे. तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. बघा मित्रांनो, भारतीय शौर्य पुरस्कार ऑगस्ट 2022. आता ऑगस्ट 2022 असं का म्हटलंय मी? असं पण म्हणू शकत होतो भारतीय शौर्य पुरस्कार 2022, कारण साधारणतः पुरस्कार हे वर्षाला एकदा दिले जातात, बरोबर? दरवर्षी किंवा 2 वर्षांनी अशा प्रकारे पुरस्कार देण्याचं स्वरूप असतं. पण मी इथं लिहिले ऑगस्ट 2022. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की हे पुरस्कार वर्षातून 2दा जाहीर केले जातात. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. हे भारतीय शौर्य पुरस्कार जे आहेत ते ऑगस्ट 2022 आपण घेतोय, पण हे पुरस्कार वर्षातून 2दा जाहीर केले जातात. आणि ते म्हणजे 26 जानेवारी म्हणजे आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, आणि 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. अशा 2 दिनाच्या दिवशी किंवा 2 दिवशी किंवा 2 वेळा भारतीय शौर्य पुरस्कार हे प्रदान केले जातात किंवा जाहीर केले जातात. ही गोष्ट इथे व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. कन्फ्यूज व्हायचं नाही. आयोगात जर प्रश्न आला तर आपल्याला काय विचारलंय बघायचं. ऑगस्ट 2022चा विचारला की जानेवारी 2022 विचारला, हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आता इथं आपण बघतोय ऑगस्ट 2022. बघा मित्रांनो, भारतीय शौर्य पुरस्कार आता याचे 2 प्रकार पडतात. 2 प्रकारात हे दिले जातात. एक तर युद्ध काळासाठी आणि दुसरा म्हणजे शांतता काळासाठी. आता शौर्य पुरस्कार म्हटल्यानंतर याचे 2 बघा, युद्ध काळासाठी आणि शांतता काळासाठी. म्हणजे एखाद्या देशाचं किंवा भारत देशाचं इतर देशासोबत काहीतरी युद्ध चालू आहे, त्या युद्धाच्या वेळीस जे आहे तर एखाद्या विशेष सैनिकाने, फक्त सैनिकाने एक विशेष कामगिरी केली तर त्या कामगिरीने रूप त्याला युद्ध काळासाठी शौर्य पुरस्कार प्रदान केला जातो. आणि शांतता काळासाठी म्हणजे एखादा व्यक्ती असेल, सैनिक असेल, पोलीस असेल, कोणीही असेल, त्याने शांतता काळासाठी, विशेष शांतता काळामध्ये म्हणजे युद्ध चालू नसण्याचा जो काळ असतो ना, त्याला शांतता काळी असं म्हटलंय. तर या काळामध्ये विशेष अशी कामगिरी जर त्याने केले तर त्याला शांतता काळासाठी विशिष्ट प्रकारचे पुरस्कार प्रदान केले जातात. तर शौर्य पुरस्कार एक तर युद्ध काळासाठी प्रदान केले जातात आणि दुसरा शांतता काळासाठी प्रदान केले जातात. ह्या 2 गोष्टी इथे लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, आपण बघूयात युद्ध काळासाठी. आता शौर्य पुरस्कार जे युद्ध काळासाठी प्रदान केले जातात तर केवळ सैन्यातील व्यक्तींना युद्धात गाजवलेल्या शौर्यासाठी. ही तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. जे शौर्य पुरस्कार युद्ध काळासाठी जाहीर केले जातात ते फक्त आणि फक्त सैन्यातील व्यक्तींसाठीच जाहीर केले जातात, अदर कुणासाठी नाही. ही गोष्ट इथे व्यवस्थित क्लिअर करून घ्या. केवळ सैन्यातील व्यक्तींना युद्धात गाजवलेल्या शौर्यासाठी, दुसरं कुणालाही नाही. आणि याचे 3 प्रकार पडतात किंवा 3 पुरस्कार याच्या अंतर्गत दिले जातात. म्हणजे कसं, आता तुम्ही म्हणताल 3 कोणते? परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. हे 3ही पण अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. आता 3 दिले जातात म्हणजे काय, तर युद्ध काळामध्ये जर विशिष्ट अशी अतिविशेष कामगिरी केली तर परमवीर चक्र दिलं जातं. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी कामगिरी असेल तर महावीर चक्र दिलं जातं. आणि त्याच्यापेक्षा कमी कामगिरी असेल तर वीर चक्र दिलं जातं. अशा 3 प्रकारामध्ये जे आहे ते युद्ध काळासाठी शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. आणि त्या शौर्य पुरस्काराचं नाव आहे परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. बघा मित्रांनो, सर्वोच्च लष्करी सन्मान आपला हा आहे परमवीर चक्र. कोणता? सर्वोच्च लष्करी सन्मान किंवा लष्करांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता आहे? परमवीर चक्र. त्याच्यानंतर द्वितीय सर्वोच्च लष्करी सन्मान महावीर चक्र, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तृतीय वीर चक्र, परमवीर, महावीर, वीर. आलं लक्षात? हे 3ही युद्ध काळासाठी दिले जातात आणि फक्त सैनिकांनाच दिले जातात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आलं लक्षात? त्याच्यानंतर शांतता काळासाठी.
सैन्य पोलीस म्हणजे सैन्य असेल किंवा पोलीस असेल, तसेच सामान्य नागरिकही असेल. बघा मित्रांनो, हे लक्षात घ्या, शांतता काळासाठी जे शौर्य पुरस्कार दिले जातात ते सैन्य असो, पोलीस असो किंवा सामान्य नागरिकही असो, तर शांतता काळात गाजवलेल्या शौर्यासाठी. आता यांनी जर कोणीही जर शांतता काळासाठी जर शौर्य गाजवलं आणि त्याचं काही असे विशेष शौर्य असेल, तर त्याच्यामध्ये हे 3 पुरस्कार प्रदान केले जातात. ते कोणते कोणते? अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र. हे 3ही पुरस्कार लक्षात घ्या, याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही. परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र हे फक्त आणि फक्त युद्ध काळासाठी दिले जातात आणि फक्त सैन्यातील व्यक्तींनाच दिले जातात. आणि हे जे अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे शांतता काळात प्रदान केले जाणारे सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? अशोक चक्र, त्याच्यानंतर कीर्ती चक्र, त्याच्यानंतर शौर्य चक्र. आणि हे पुरस्कार सैन्यातील व्यक्तीलाही दिले जाऊ शकतात, पोलिसांनाही दिले जाऊ शकतात आणि एखाद्या सामान्य नागरिकांनाही दिले जाऊ शकतात, जर त्यांनी शांतता काळात, म्हणजे काय, युद्ध चालू नसण्याचा जो काळ असतो त्या काळामध्ये विशेष असं काहीतरी करून दाखवलं किंवा असेच काहीतरी शौर्य दाखवलं, तर त्यांना हे पुरस्कार पण प्रदान केले जातात. कोणते? शौर्य पुरस्कार. लक्षात, मला असं वाटतं तुम्हाला युद्ध काळासाठी कोणते आणि शांतता काळासाठी कोणते पुरस्कार असतात हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कन्फ्युजन होतं. आयोग असं साधा सरळ जरी प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणता पुरस्कार हा युद्ध काळासाठी दिला जात नाही, हे 3 ऑप्शन देतील: परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र. त्यातलं एखादं ऑप्शन देतील. आपल्याला हे कन्फ्यूज होतं, तर कन्फ्यूज व्हायचं नसेल तर ह्या गोष्टी इथे व्यवस्थितरित्या समजून घ्या. हे व्यवस्थितरित्या समजून घ्या. मला असं वाटतं मला युद्ध काळासाठी कोणते आणि शांतता काळासाठी कोणते हे दोन्ही पण गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असेल. आता आपण 2022 मध्ये याच्यातले नेमके कोणते कोणते पुरस्कार दिले गेले तेवढं बघूयात. आलं लक्षात? आता याच्या व्यतिरिक्तही काही पदकं, मेडल असतात. म्हणजे हे जे पुरस्कार आणि याच्या व्यतिरिक्तही काही पदकं किंवा मेडल असतात, जे छोटे छोटे पदकं याच्यासोबत किंवा थोडी कामगिरी असेल, विशेष काही कामगिरी असेल छोटी, तर त्याच्यासाठी मेडल किंवा पदके याच्यासोबतही दिले जातात. पण आपण याच्यामधले कोणते पुरस्कार 2022 मध्ये दिले गेले आणि याच्यासोबत कोणते पदके किंवा विशेष पदके दिले गेले, तर त्याचं पण बघणार आहोत. बघा मित्रांनो, शौर्य पुरस्कार 2022 एकूण 133 शौर्य पुरस्कार 76व्या स्वातंत्र्य दिनी प्रदान. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, 76वा. आपला 2022चा स्वातंत्र्य दिन कितवा होता? 76वा. ओके. पण आपण साजरा केला अमृत महोत्सव 75वा. याचं कारण काय? कारण ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पण आपण एक स्वातंत्र्य दिन साजरा केला होता, बरोबर? ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947ला पण केला होता. पण 1 वर्ष पूर्ण झालं होतं तेव्हा नाही. म्हणून वर्ष 75 जरी पूर्ण झालेली असली भारताला स्वातंत्र्य व्हायला, तरी आपण 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि या 76व्या स्वातंत्र्य दिनी 133 शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. 133. तर बघू मित्रांनो, त्याच्यातले कोणते कोणते? 133 पैकी एक कीर्ती चक्र. आता हे कीर्ती चक्र मी तुम्हाला सांगितलं, हे पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा. मला तर दाट शक्यता यांचंच नाव विचारतील, हे कीर्ती चक्र कोणाला मिळालं, कारण मागच्या वर्षी परीक्षेला सेम असाच प्रश्न होता. त्याच्यामुळं आपल्याला ही गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. कीर्ती चक्र आणि कीर्ती चक्र मिळालेले नाईक देवेंद्र प्रताप सिंह. व्यवस्थित लक्षात ठेवा. काय नाव असं पाठच करून ठेवाय. 2022 ऑगस्ट 2022 मध्ये कीर्ती चक्र खालीलपैकी कुणाला प्रदान करण्यात आलं? किंवा नाईक देवेंद्र प्रताप सिंह यांना 2022 मध्ये, ऑगस्ट 2022 मध्ये खालीलपैकी कोणता शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर कोणता रे? कीर्ती चक्र. कोणता? कीर्ती चक्र. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 8 शौर्य पदके, 8 किती शौर्य चक्र किंवा शौर्य पदके प्रदान करण्यात आली? 8. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. नाव पण टोटल किती प्रदान करण्यात आले? 133. 8 शौर्य पदके, 1 कीर्ती चक्र. मी यांचे नाव पण सांगतो तुम्हाला, यांचे पण नाव सांगतो. हे विशेष आपल्याला इतके नाव लक्षात ठेवण्याची गरजही नाही आहे, त्याच्यामुळे हे नाव नाही सांगणार. पण यांचे नाव सांगतो, यांचे 2चे नाव सांगतो. आणि कीर्ती चक्राचं हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, नाईक देवेंद्र प्रताप सिंह. कोण? नाईक देवेंद्र प्रताप सिंह. आता हे 8 शौर्य पदके देण्यात आली. त्याच्यानंतर 1 कीर्ती चक्र देण्यात आलं, 8 शौर्य पदक देण्यात आले 133 पैकी. 2 बार टू सेना मेडल पण देण्यात आले. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 81 सेना पदकही देण्यात आली इतर, आणि 41 इतर संरक्षण विषयक पदकांचाही समावेश आहे. याच्यातले कोणते कोणते देण्यात आली? कीर्ती चक्र, शौर्य चक्र. हे 2 गोष्टी इथे लक्षात ठेवा. बाकी हे कुणाला हे पण देण्यात आलं नाही. अशोक चक्र पण कुणाला देण्यात आलं नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर मेडल किंवा इतर पदकेही दिले गेले. ते शौर्य पुरस्कार त्यांना आपण म्हटलंय. कोणता? 2 बार टू सेना मेडल दिले गेले, 81 सेना पदकं दिले गेले, आणि 41 इतर संरक्षण विषयक पदकांचाही समावेश आहे. आता आपण बघणार 1 कीर्ती चक्राचं नाव आपल्याला माहीत झालं, कोण? नाईक देवेंद्र प्रताप सिंह. आता हे 8 नावं आपण जाणून घेऊयात आणि त्याच्यानंतर हे 2 नावं आपण जाणून घेऊयात. आलं लक्षात? त्या नावांचं आपल्याला विशेष काही घेणं देणं नाही. म्हणजे घेणं देणं नाही म्हणजे आहे, पण आपल्याला तितकं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तितकं महत्त्वाचं नाही आणि इतकं आपण लक्षातही ठेवण्याचा प्रयत्न करू नये. आलं लक्षात? बघा मित्रांनो, आता मी सांगतो तुम्हाला 8 शौर्य पदकं कोणते कोणते, कोणाकोणाला मिळाले 8 शौर्य पदके. तर पहिलं मिळालेले मेजर नितीन धनिया. व्यवस्थित लक्षात ठेवा, मेजर नितीन धनिया हे नाव तुम्ही एकदा तुमच्या कानावरून जरी गेले, व्यवस्थित तुम्ही बघितले बी ना, तुम्हाला एक्झाममध्ये ते नक्की आठवतील. आलं लक्षात? मेजर नितीन धनिया. दुसरं आहे मेजर अमित दहिया. त्याच्यानंतर तिसरं आहे मेजर संदीप
कुमार, काय मेजर संदीप कुमार. त्याच्यानंतर चौथं आहे मेजर अभिषेक सिंह, कोण मेजर अभिषेक सिंह. पाचवं आहे हवलदार घनश्याम, पाचवं आहे हवलदार घनश्याम. त्याच्यानंतर सहावं आहे लान्स नायक राघवेंद्र सिंह, लान्स नायक राघवेंद्र सिंह. त्याच्यानंतर सातवं आहे शिपाई कर्णवीर सिंह, यांना मरणोत्तर दिला गेला. काय दिला गेला? शौर्य पुरस्कार किंवा शौर्य पदक मरणोत्तर दिला गेला. आणि त्याच्यानंतर गनर जसपिंत सिंह यांना पण मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला. कोणता? शौर्य पुरस्कार. आलं लक्षात? ऑगस्ट 2022 टोटल किती प्रदान करण्यात आले? 8. एकूण किती आहे? 33. त्याच्यापैकी एक कीर्तीचक्र कोणाला? नाईक देवेंद्र प्रताप सिंह. 8 शौर्य पदक. तर त्यांचंच आपण नाव बघतोय. पहिलं बघितलं फास्टमध्ये सांगतो, नितीन धनिया. दुसरे अमित दहिया, संदीप कुमार, अभिषेक सिंह, हवलदार घनश्याम, लान्स नायक राघवेंद्र सिंह. आणि दोघा जणांना हे शौर्य पुरस्कार जे आहेत, शौर्य पदक जे आहेत ते कसे प्रदान करण्यात आले? तर ते प्रदान करण्यात आले कसे? मरणोत्तर. त्यामध्ये पहिलं कोण आहे? शिपाई कर्णवीर सिंह. दुसरे गनर जसबीर सिंह. हे दोन्ही पण नाव अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा, त्यांना मरणोत्तर देण्यात आले. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट हे, ते 2 बार टू सेना मेडल देण्यात आले. तर त्या दोघांचं नाव पण आपण व्यवस्थित लक्षात ठेवू. बार टू सेना मेडल दोघा जणांना देण्यात आले. त्यातले पहिले मेजर अर्चित शर्मा आणि दुसरे मेजर नरेंद्र सिंह वाल्डिया. ते पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. काय? मेजर अर्चित शर्मा आणि दुसरे मेजर नरेंद्र सिंह वाल्डिया. हे जर विचारलं तुम्हाला खूप डीपमध्ये जाऊन जर विचारू शकता, काही सांगू शकत नाही एवढा ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला ऑप्शन कट करायला पण ह्या गोष्टी उपयोगी ठरतील. आलं लक्षात? पॉज करून एकदा बघून घ्या फास्टमध्ये आणि पुढं चालूयात. तर बघा मित्रांनो, आता आपण एक कीर्तीचक्र बघितलं, 8 शौर्यपत्र बघितलं, 2 बार टू सेना मेडल बघितलं आणि 81 सेना पदक पण देण्यात आलं आणि 41 इतर संरक्षण विषयक पदकांचाही समावेश आहे. आणि सगळे पुरस्कार कुणाच्या हस्ते दिले जातात मित्रांनो? राष्ट्रपतीच्या हस्ते दिले जातात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. कुणाच्या? राष्ट्रपतीच्या हस्ते दिले जातात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. मला असं वाटतं मला 2022चे म्हणजे ऑगस्ट 2022चे शौर्य पदक जे आहेत, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, आपल्याला डिटेलमध्ये खूप गोष्टी असतात त्या मला सांगावी वाटतात, पण कसं असतं कधी कधी वेळेची मर्यादा असते, आपल्याला त्या गोष्टी बघाव्या लागतात, कारण आपल्याला पुढचे पण मुद्दे कव्हर करायचे. खूप जास्त लेक्चर मोठं झालं तर एक्झाम काळात त्या गोष्टी योग्य पण नसतात. आलं लक्षात? त्याच्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील असं मी गृहीत धरतो आणि पुढे चालतो. याच्या अगोदरचे पण लेक्चर बघा मित्रांनो, पूर्णपणे मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला फावट पसारा अजिबात माझा देण्याचा उद्देश नाही, कारण तो तितका उपयोग असा नसतो. आपल्याला जास्तीत जास्त एक्झाम ओरिएंटेड मुद्दे कसे घेता येईल तो माझा प्रयत्न असतो. कमी वेळात जास्तीत जास्त आपल्याला आउटपुट भेटलं पाहिजे. पहिला मुद्दा व्यवस्थित लक्षात आला? येस और नो? येस. ओके. आता बघू मित्रांनो, व्यास सन्मान हा दुसरा मुद्दा आपण बघूयात. व्यास सन्मान खूप महत्त्वाचा, अनेक वेळा प्रश्न आहे आयोगाचा याच्यावर. कशावर? व्यास सन्मान 2021 म्हणजे 2021चा व्यास सन्मान आता 2022 मध्ये प्रदान करण्यात आला आणि त्या व्यास सन्मानाबद्दल आपण बघणार आहोत. आलं लक्षात? आता व्यास सन्मान नेमकं कशासाठी दिला जातो हे पहिल्यांदा क्लिअर करतो तुम्हाला, म्हणजे पुढचं तुम्हाला सरळ सहजपणे लक्षात येईल. पहिली गोष्ट इथे लक्षात घ्या मित्रांनो, हिंदी साहित्यामध्ये ज्यांनी मागील 10 वर्षात, हिंदी साहित्य, मराठी नाही, इंग्लिश नाही, कोणतं हिंदी साहित्यामध्ये ज्याने मागील 10 वर्षामध्ये विशेष असं योगदान दिलं, त्या मागील हिंदी साहित्यामध्ये विशेष असं योगदान दिलं, त्या व्यक्तीला व्यास सन्मान प्रदान केला जातो. क्लिअर इथपर्यंत? आता कळालं काय असेल? ओके, आता क्लिअरच झालं असेल. याची सुरुवात झालेली 1991ला. कशाची सुरुवात रे मित्रांनो? व्यास सन्मानची. ओके. आणि तो कशासाठी दिला जातो? मागील 10 वर्षामध्ये हिंदी साहित्यात दिलेल्या विशेष योगदानासाठी जो पुरस्कार दिला जातो त्याला काय म्हणतात? व्यास सन्मान. तो कधी सुरुवात झाला? 1991ला. कुणाकडून दिला जातो? के बिर्ला फाउंडेशन. हे नाव पण व्यवस्थित लक्षात ठेवा. कुणाकडून दिला जातो व्यास सन्मान? के बिर्ला फाउंडेशन कडून दिला जातो. कोणता व्यास सन्मान? कधीपासून दिला जातो? 1991 पासून. कशासाठी दिला जातो? मागील 10 वर्षात हिंदी साहित्यामध्ये दिलेल्या विशेष योगदानासाठी. ओके. कशासाठी? आता मी सांगितलं तुम्हाला, मागील 10 वर्षात प्रकाशित हिंदी साहित्यासाठी किंवा दिलेल्या योगदानासाठी, असं काही पण तुम्ही लक्षात घ्या. मागील 10 वर्षात ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. फक्त याचं स्वरूप असतं 4 लाख प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह. काय स्वरूप असतं? 4 लाख रुपये मिळतात, प्रशस्तीपत्र मिळतं आणि मानचिन्ह पण मिळतं. कशासाठी? तर मागील 10 वर्षात तुम्ही हिंदी साहित्यासाठी किंवा हिंदी साहित्यामध्ये विशेष योगदान दिलं, हिंदी साहित्यामध्ये विशेष असं साहित्य काहीतरी प्रकाशित केलं तर तुम्हाला हा सन्मान मिळू शकतो. कुणाकडून दिला जातो? के बिर्ला फाउंडेशन. आणि कधी याची सुरुवात झाली? 1991. येस और नो? कळालं? परफेक्ट. चालायचं पुढं? ओके. आता बघा मित्रांनो, 2022 सालचा, आता 2021 करा, कारण 2022ला दिला तरी पण येतो 2021 लक्षात ठेवा. 2021 सालचा 21 लक्षात ठेवा, 22 नकल, कारण 22ला दिला पण हा 2021चा आहे. व्यास सन्मान 2021चा आहे. ओके. 2021 सालचा 31वा. कितवा आहे? 31वा. कितवा आहे? 31वा. सुरुवात कधी झाली रे?
सुरुवात कधी झाली व्यास सन्मानाची? 1991 आणि हा कितवा आहे? 2021 म्हणजे 2022ला प्रदान केला, 2021चा. हा कितवा आहे? 31वा पुरस्कार. हा डॉक्टर असगर वजाहत यांना त्यांच्या महाबली या नाटकासाठी ऑगस्ट 2022 मध्ये प्रदान करण्यात आला. कशासाठी? कितवा पुरस्कार मला एक स्पष्ट सांगा, कितवा? 31वा. कुणाला? असगर वजाहत. हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. कुणाला? असगर असगर वसाहत. वजाहत नाही, वजाहत. असगर वजाहत यांचं आहे ना महाबली नावाचं एक नाटक आहे मित्रांनो. कोणतं? हिंदीमध्ये प्रकाशित. त्यांचे अनेक ग्रंथ आहे दुसरे पण. त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये बऱ्याच दिवसापासून 10 वर्षापासून ते योगदान देत आहे. त्याच्या अगोदरपासून पण योगदान देत आहे. तर त्यांचं महाबली हे नाटक आहे आणि या नाटकाला 2021चा जो 31वा व्यास सन्मान आहे तो 2022 मध्ये प्रदान करण्यात आला. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आलं लक्षात? कुणाला सांगा? असगर वजाहत. कशासाठी? महाबली नाटकासाठी. कितवा सन्मान? कितवा व्यास सन्मान? 31वा. आणि कधी प्रदान करण्यात आला? ऑगस्ट 2022चा. पण कधीचा आहे तो? 2021चा. ही गोष्ट लक्षात घ्या. आता अलीकडील काही व्यास सन्मान किंवा अलीकडील काही पुरस्कार आपण बघूयात. त्यामध्ये पहिला 1991ला ऑबियस कधी दिलेला असेल? पहिला 1991ला. कारण याची सुरुवात कधी झालेली आहे? 1991ला. आणि हा दिलेला आहे रामविलास शर्मा. कोण? रामविलास शर्मा यांना पहिला व्यास सन्मान प्रदान करण्यात आलेला कधी? 1991ला. आणि त्यांचं पुस्तक आहे मित्रांनो भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी. काय पुस्तक आहे? कोणाचं? रामविलास शर्मा यांचं काय पुस्तक आहे? भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी. आणि या पुस्तकासाठी 1991चा पहिला व्यास सन्मान यांना देण्यात आला होता. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरे बघा मित्रांनो 2019चा 29वा 29 किंवा 29वा जो व्यास सन्मान आहे तो नसीरा शर्मा यांना देण्यात आला होता. हे वेगळे, रामविलास शर्मा वेगळे, नसीरा शर्मा हे वेगळे आहे. ते आलं योगायोग. ओके. नसीरा शर्मा यांना कधी? 29वा. हा 2019 साली प्रदान करण्यात आला, 29वा. आणि यांची कादंबरी होती कागज की नाव. व्यवस्थित जोड्या लावायला पण विचारू शकतात. हे 3 तर व्यवस्थितच लक्षात ठेवा. पहिलं तर लक्षात ठेवणंच आपल्याला. सांगा कोणता? कागज की नाव. कोणती कादंबरी होती त्यांची? कागज की नाव. कोण? नसीरा शर्मा. आणि कधीचा? 2019चा 29वा पुरस्कार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 2020चा 30वा पुरस्कार शरद पगारे यांना प्रदान करण्यात आला. पण कोणता पुरस्कार? व्यास सन्मान. व्यास सन्मान किंवा व्यास पुरस्कार. ओके. आणि यांची कादंबरी होती पाटलीपुत्र की समाधी. पाटलीपुत्र की समाधी. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. कुणाची? शरद पगारे यांना. म्हणजे हा 31वा आहे हा 30वा. म्हणजे याच्या मागचा कोणाला मिळाला होता? शरद पगारे यांना. कादंबरी पाटलीपुत्र की समाधी. आणि जो 31वा आता जो आहे 2021चा 31वा पुरस्कार 2022 मध्ये प्रदान करण्यात आला तो असगर वजाहत यांना प्रदान करण्यात आला. आणि त्यांचं नाटक मी आत्ताच सांगितले कोणतं मित्रांनो? महाबली या नाटकांसाठी असगर वजाहत यांना जो आहे ते 31वा व्यास सन्मान प्रदान करण्यात आला. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. एकदा फास्ट सांगतो. 1991चा पहिला रामविलास शर्मा पुस्तक भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी. 2019चा 29वा नसीरा शर्मा कादंबरी होती कागज की नाव. 2020चा 30वा प्राध्यापक शरद पगारे कादंबरी पाटलीपुत्र की समाधी. आणि 2021चा 31वा कोणला? असगर वजाहत. आणि कशासाठी? महाबली या नाटकासाठी. आलं लक्षात? चालायचं पुढं. मला असं वाटतं तुमच्या ते दोनही मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आले असतील. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ते मुद्दे खूप महत्त्वाचे. आणि आता आपण अतिशय महत्त्वाचं बघणार याच्यावर असंख्य वेळेस प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. 67वे फिल्मफेअर पुरस्कार 2022 हा हिंदी चित्रपटसृष्टीतला किंवा बॉलिवूड तर कळत असेल आता, तर याच्यामधला सर्वात जुना आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहे. आलं लक्षात? आपली जे बॉलिवूड आहे ना, आता बॉलिवूडला तुम्हाला माहिती किती महत्त्व आहे. ओके. तर याच्यातला सगळ्यात प्रतिष्ठेचा आणि सगळ्यात जुना पुरस्कार जो आहे तर तो कोणता आहे? फिल्मफेअर पुरस्कार 2022 किंवा फिल्मफेअर पुरस्कार 2022 मध्ये प्रदान करण्यात आला. आणि 2022 मध्ये जो फिल्मफेअर पुरस्कार दिला तर तो 67वा. ही गोष्ट लक्षात ठेवा. किती? 67. कितवा पुरस्कार? 67वा जो पुरस्कार आहे तर तो फिल्मफेअर पुरस्कार 2016 जो आहे तो 2022 मध्ये पार पडला. आणि तो बघा मित्रांनो हिंदी चित्रपट सृष्टीतील जुना आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. कोणता? फिल्मफेअर पुरस्कार 2022. खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जोड्याला विचारतील, एक 1 लाईनर प्रश्नाचे तर काही विचारतील पण विचारू शकतात. तर बघा मित्रांनो याची सुरुवात झालेली 1954ला आणि 2022चा कितवा आहे? 67वा पुरस्कार. ही गोष्ट लक्षात ठेवा. याची सुरुवात कधी झाली? 1954ची. कशाची सुरुवात? फिल्मफेअर अवॉर्ड्स. आणि फिल्मफेअर अवॉर्ड्स काय आहे? हिंदी चित्रपटसृष्टीतला किंवा बॉलिवूडमधला अतिशय जुना किंवा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. कोणता? फिल्मफेअर पुरस्कार. सुरुवात 1954. पाठ होतंय सगळं व्यवस्थित? ओके.
54 कोणाकडून? द टाइम्स ग्रुप, म्हणजे एक मीडिया कंपनी. टाइम तुम्हाच द टाइम्स वगैरे बाकी वाचत असताल तुम्ही, मॅगझिन वगैरे बाकीच्या गोष्टी पण यांच्या, न्यूजपेपर वगैरे. ही मीडिया कंपनी आहे. तर या कंपनीकडून जो आहे तो फिल्मफेअर पुरस्कार देण्यात येतो. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, याचे जुने नाव पण लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस 4 ऑप्शनपैकी एखादं ऑप्शन टाकू शकतात. क्लिअर अवॉर्ड्स किंवा द क्लिअर्स, क्लिअर अवॉर्ड्स किंवा द क्लिअर्स, ही गोष्ट इथे लक्षात ठेवायचं. जुनं नाव आहे. आणि आता नवीन नाव काय आहे? फिल्मफेअर पुरस्कार किंवा फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर किंवा फिल्मफेअर पुरस्कार. आणि याचं जुनं नाव काय होतं? क्लिअर अवॉर्ड्स किंवा द क्लिअर्स. काय कशाचं जुनं नाव? फिल्मफेअर पुरस्कारच. आलं लक्षात? ओके, चलायचं पुढं. आता आपण 67वे पुरस्कार कोणाला मिळाले बघूयात. म्हणजे कोणत्या सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता ठरला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरलं, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला, कोणत्या चित्रपटाला सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले. तर या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बघणार आहोत. आणि तेच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. ओके, तर बघा मित्रांनो, प्रदान करण्यात आले 30 ऑगस्ट 2022. कधी प्रदान करण्यात आले? कधी? 30 ऑगस्ट. आता 30 ऑगस्ट ही तारीख पण व्यवस्थित लक्षात ठेवा. 30 ऑगस्ट 2022. आणि हा सोहळा कुठे पार पडला मित्रांनो? जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई. कुठे? जिओ वर्ल्ड सेंटर जे आहे तर इथे मुंबई येथे हा सोहळा पार पडला. कधी? 30 ऑगस्ट 2022. कोणता सोहळा? फिल्मफेअर पुरस्कार सोहळा. कितवा? 67वा. सुरुवात 1954. कुणाकडून दिला जातो? द टाइम्स ग्रुप्स. आलं लक्षात? जुनं नाव क्लिअर अवॉर्ड्स किंवा द क्लिअर्स. ही गोष्ट इथे लक्षात, इक्लिअर्स नाही हा, द क्लिअर्स. ओके, त्याच्यानंतर सूत्रसंचालक सूत्रसंचालन कोणी केलं हे म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा. रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर, दोघांचे पण नावे लक्षात ठेवा. 67व्या मुंबई येथे जिओ सेंटर मुंबई येथे पार पडलेल्या 67व्या फिल्मफेअर पुरस्काराचं सूत्रसंचालन खालीलपैकी कोणत्या 2 व्यक्तींनी केलं? कोणत्या? रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. यामध्ये म्हणजे या पुरस्कारामध्ये यामध्ये सरदार उधम, काय? सरदार उधम नाव दिसतंय की नाही माहिती मला. सरदार उधम नावाचा जो चित्रपट आहे, तर या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आणि एकूण 9 पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. या 67व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये एकूण 9 पुरस्कार मिळाले. कोणत्या? सरदार उधम या चित्रपटाला. आणि ह्यामध्ये सरदार उधम हा सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट ठरला. कोणता? सरदार उधम. आणि एकूण किती पुरस्कार मिळाले? 9 पुरस्कार मिळाले. आता आपण बघणार आहे सगळं डिटेल, फक्त ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आलं लक्षात? परफेक्ट, चालायचं पुढं. ओके, बघा मित्रांनो, प्रमुख पुरस्कार 2022 म्हणजे 67वे फिल्मफेअर पुरस्कार पार पडले. त्यातले प्रमुख पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले? दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट वगैरे या सगळ्या गोष्टी आपण डिटेल बघणार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट शेरशाह, व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणता? सरदार उधमला वेगवेगळे. आता याच्यात खूप पुरस्कार आहे बरं. आता त्याच्यात अनेक प्रकारचे छोटे पुरस्कार असतात. पण आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आतापर्यंत ज्या पद्धतीनं आयोगाने प्रश्न विचारलेला त्या पद्धतीने मी हे डिझाईन केलेलं आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि इतक्या गोष्टी आपल्याला कधी कधी लक्षात ठेवणं पण मुश्किल होतं, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवू. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोण? शेरशाह. कोणता? शेरशाह. आणि जे दिग्दर्शक विष्णुवर्धन हे होत्या. शेरशाह चित्रपट 67वा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? कोणता? शेरशाह. याचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विष्णुवर्धन. आणि विष्णुवर्धन हे शेरशाह चित्रपटाचेच दिग्दर्शक आहे. आता बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट शेरशाह, त्याचे दिग्दर्शक विष्णुवर्धन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विष्णुवर्धन. ओके, आणि कोणत्या चित्रपटाचे? शेरशाह. सिंपल. ओके. सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग 83 माहिती? 83 कपिल देव यांची भूमिका साकारली होती. कोणी? रणवीर सिंगनी. आणि त्यांच्यामुळं त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला. कशात? 67वे फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला? रणवीर सिंग. कोणती मूवी? 83. कोणाची भूमिका साकारली होती त्यांनी? कपिल देवची. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे. ओके, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सेनन, मिमी या चित्रपटातली. कोण? कृती सेनन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता एहान भट्ट. हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, जोड्या लावायला जर विचारलं तर आपल्याला ते आलं पाहिजे. ओके, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री शर्वरी वाघ. सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता कोण? एहान भट्ट. आणि अभिनेत्री कोण? शर्वरी वाघ. हे दोन्ही पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सेनन. रणवीर सिंग 83 मूवी, कृती सेनन मिमी मूवी. सर्वोत्कृष्ट चित्रपट शेरशाह. ओके, शेरशाह. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विष्णुवर्धन. कोणत्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं त्यांनी? शेरशाह. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट गीत लहरा दो. आता हे गीत तर तुम्हाला एकदम पूर्ण पाठच झाले असेल. खूप 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 आणि खूपच गाजलंय. कोणतं? लहरा दो. कौसर मुनी यांनी गायलेलं गीत आहे 83 मूवीमधलं. 83 मूवीमधलं कोणाचं? कौसर मुनी यांचं. आणि कोणतं? लहरा दो हे सर्वोत्कृष्ट गीत ठरलेलं आहे 67व्या फिल्मफेअर पुरस्काराचं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता कोण? पंकज त्रिपाठी. आणि हा मिमी चित्रपटातला सहाय्यक अभिनेता आहे, तो सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरलेला आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यासाठी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जी आहे तर ती ठरलेली आपली सई तामणकर. कोण? सई तामणकर. आणि ती मिमी या मूवीमधलीच किंवा मिमी या चित्रपटामध्येच तिला सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा 67वा फिल्मफेअर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा 67वा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. आलं लक्षात? सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील अशी अपेक्षा करतो. आणि एकदा फास्टमध्ये सांगतो म्हणजे अजून एकदा परफेक्ट होईल, परत वाचायची किंवा फक्त एकदा रिवाईज केलं नंतर तरी पण पूर्णपणे काम होऊन जाईल. सर्वोत्कृष्ट चित्रपट शेरशाह. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विष्णुवर्धन. कोणता चित्रपट? शेरशाह. ओके. सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग. कोणता मूवी? 83. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सेनन. कोणते मूवी? मिमी. ओके. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता एहान भट. सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री शर्वरी वाघ. त्याच्यानंतर लहरा दो हे काय? सर्वोत्कृष्ट गीत ठरलेले कोणाचं? कौसर मुनीर. त्याच्यानंतर कोणत्या मूवीमधलं गीत आहे? 83. सहाय्यक अभिनेता सर्वोत्कृष्ट पंकज त्रिपाठी, मिमी चित्रपट. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आपली सई तामणकर, आपली म्हणजे महाराष्ट्रातली. ओके. सई तामणकर मिमी या चित्रपटातली. आलं लक्षात? चलायचं पुढं. ओके. मला असं वाटतं तुम्हाला सगळे मुद्दे अगदी व्यवस्थित लक्षात आले असतील. आता त्याचे प्रश्न बघता क्षणी तुम्हाला सोडवता येतील. बघा मित्रांनो, मला सांगा, ऑगस्ट 2022 मध्ये प्रदान करण्यात आलेल्या एकूण 133 शौर्य पुरस्कारातील कीर्तिचक्र खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आले? सांगा आता तुम्ही. कीर्तिचक्र कोणाला प्रदान करण्यात आलं? मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलं. हे नाव लक्षात ठेवा. मेजर नितीर धनिया नाही, हवलदार घनश्याम नाही, शिपाई कर्णवीर सिंग नाही, नाईक देवेंद्र प्रताप सिंग. येस, हे आपलं उत्तर आहे. आता एक गोष्ट सांगतो मित्रांनो, यांच्याबद्दल तुम्हाला माहिती म्हणजे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं नाही, पण आता तुम्ही म्हणताल यांच्याबद्दल नेमकं काय नाही इतकं महत्त्वाचं पुरस्कार किंवा कीर्तिचक्र प्रदान करण्यात आलं. तर बघा मित्रांनो, 29 जानेवारी 2022 कोणाबद्दल सांगतो मी? नाईक देवेंद्र प्रताप सिंग यांची कामगिरी सांगतो. म्हणजे तुमच्या ते एक महत्त्वाचं आहे म्हणून त्यांची कामगिरी सांगतोय. 29 जानेवारी 2022 मध्ये 2022 रोजी पुलवामा येथे काही दहशतवादी लपून बसले होते. कुठे? पुलवामा येथे 29 जानेवारी 2022 मध्ये काही दहशतवादी लपून बसले होते. आणि नाईक देवेंद्र प्रताप सिंग यांनी आपल्या सहकार्यासह त्या दहशतवाद्यांना आपला वेढा घातला आणि सर्व दहशतवाद्यांना तिथं पकडले. पण दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तिथून गोळीबार करून आणि बॉम्ब फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण देवेंद्र प्रताप सिंग यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता त्यांचा तो प्रयत्न उधळून लावला आणि 2 दहशतवाद्यांना तिथं कंठस्थान पण घातलं. आणि म्हणून त्यांना 2022 जो आहे तर तो कीर्तिचक्र प्रदान करण्यात आलं. आलं लक्षात? ऑगस्ट 2022. आलं लक्षात? कोण? देवेंद्र प्रताप सिंग. उत्तर काय असेल? देवेंद्र प्रताप सिंग. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, असगर वजाहत यांना महाबली नाटकासाठी 2022 साली म्हणजे 2021चा होता बरोबर, कितवा व्यास सन्मान प्रदान करण्यात आला? 2022चा व्यास सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? म्हणजे 2021चा 2022 साली प्रदान करण्यात आला. तो कोणाला? असगर वजाहत. कशासाठी? महाबली या नाटकासाठी. तर तो व्यास सन्मान कितवा प्रदान करण्यात आला? कितवा होता? सांगा आता तुम्ही. 2021चा कितवा होता? 29, 30, 31, 32. सांगा कितवा होता? 31वा. बरोबर का? सांगितलं ना मी तुम्हाला. 31वा व्यास सन्मान. ओके. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघितल्या असतील. आता फक्त एकदा नोट्स रिवाईज केले की सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होत राहतील. बाकी पण अभ्यास चालू ठेवा. बाकी विषयाचं पण रिव्हिजन तितक्याच तन्मयतेनं चालू ठेवा. कारण आपल्याला एक्झाममध्ये जितकं जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन करताल तितक्यात जास्तीत जास्त फायदा होत असतो. आलं लक्षात? चला तर मित्रांनो, थांबूयात, भेटूयात उद्या. थँक्यू सो मच.